नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं। मी आता तुमच्या पुढे इयत्ता 6वीचा द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर दाखवतेय। तर हा पेपर सरावासाठी आहे, समाजशास्त्र या विषयाचा पेपर आहे हा। तर इथे तुम्हाला शाळेचं नाव, विद्यार्थ्याचं नाव, दिनांक, बैठक क्रमांक, तुकडी, गुण वगैरे सगळं नेहमीचा फॉर्मॅट आहे। प्रश्न बघा पहिला, कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 4 गुण आहे त्याला। पहिला प्रश्न, कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद डॅश येथे भरवण्यात आली, तक्षशिला, काश्मीर की कामरूप। 2. नरसिंह वर्मा यांच्या काळात डॅश येथील रथ मंदिरे अखंड पाषाणात खोदवली गेली, अजिंठा, वेरूळ की महाबलीपुरम। 3. रामायण हे महाकाव्य डॅश ऋषींनी रचले। 4. चीनमध्ये तयार होणाऱ्या डॅश कापडाला भारतात मोठी मागणी होती, सुती, लोकरी की रेशमी। प. जोड्या लावा, अ गट आणि ब गट उत्तर मध्ये लिहायचे। सम्राट अलेक्झांडर, मॅगॅस्थेनस, सम्राट अशोक आणि ब गटात आहे सेल्युकस निकेटरचा राजदूत, ग्रीक सम्राट, रोमचा सम्राट, मगधचा सम्राट। प्रश्न दुसरा बघा, अ. एका वाक्यात उत्तर लिहा, फक्त 4 गुण आहे त्याला। कनिष्काने काश्मीरमध्ये कोणते शहर वसवले? दक्षिण भारतात कोणत्या प्राचीन राजसत्ता होत्या? प्राचीन भारतातील विद्यापीठांची नावे लिहा। रोमन बनावटीची वस्तू सापडली ठिकाणी कोणती? आणि 5वा प्रश्न आहे, सम्राट अशोकाने श्रीलंकेस बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कोणाला पाठवले? ब. थोडक्यात उत्तर लिहा, फक्त 3। याला 6 गुण आहेत, म्हणजे प्रत्येकी 2 गुणांचा एक प्रश्न आहे। 1. आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे? 2. त्रिसमुद्रोदय पती वाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा। 3. तिसरा प्रश्न, सम्राट कनिष्क माहिती लिहा। आणि 4. रेशीम मार्ग लिहा। नागरिक शास्त्राचा पुढचा पेपर आहे, यातच तो भाग असतो ना, तो नागरिक शास्त्राचा आहे। तर प्रश्न तिसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आणि 2 गुण त्याला। 1. तहसीलदारावर डॅश व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते। 2. भारतात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली, त्या शहराचे नाव डॅश। ब. एका वाक्यात उत्तर लिहा। 1. कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते? 2. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो? प्रश्न 4. थोडक्यात उत्तर लिहा। आपत्ती व्यवस्थापन माहिती लिहा। शहरात कोणकोणत्या समस्या आढळतात? आणि 3. पंचायती राज व्यवस्था कशाला म्हणतात? 4 गुण आहेत या प्रश्नांना, तर फक्त आपल्याला एकच लिहायचं, एका प्रश्नाला 4 गुण मिळणार, उत्तर व्यवस्थित लिहावं लागेल। सो इथे आपला पुढचा पेपर आहे भूगोलाचा। इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र तिन्ही पेपर एकत्रच असतो तुम्हाला। प्रश्न 1, अचूक पर्यायासमोर चौकटीत बरोबर अशी खूण करा। 1. पुढीलपैकी कोणत्या खडकाचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो? हिरा, कोळसा आणि शिस्ट। 2. पुढीलपैकी कोणते उत्पादन वनांतून मिळते? रबर, मीठ आणि मासे। 3. पुढीलपैकी कोणती नोकरी तृतीय व्यवसायात मोडते? बस कंडक्टर, पशुवैद्य आणि वीटभट्टी कामगार। ब. योग्य की अयोग्य ते लिहा। 1. स्तरित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात। 2. हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते। ब. एका वाक्यात उत्तर लिहा, 3 गुण आहे त्याला। कोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते? 2. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो? क. एका वाक्यात उत्तर लिहा। वाहतुकीचा सर्वात स्वस्त पर्याय कोणते? 2. रोहनला पतंग उडवण्यासाठी कोणत्या ऊर्जा साधनांचा वापर करावा लागेल? 3. कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? 4. नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी कोठे मिळते? 5. खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात? तर हा 4 गुणांचा प्रश्न होता आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त 5 लिहायचंय। प्रश्न 3, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. चतुर्थक व्यवसाय सर्वत्र का दिसत नाही? 2. खनिजांचे उपयोग लिहा। 3. मृदा तयार होणे कोणत्या घटकावर अवलंबून आहे? आणि 4. महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो? सो इथे हा पेपर वाचून झाला। हा प्रॅक्टिस पेपर आहे, सराव करा या पेपरचा आणि छान अभ्यास करा। ऑल द बेस्ट।